मित्रांनो, आज दुसरा पार्ट केलेला आहे. कारण चुकून मी फोन माझा एअरप्लेन मोडवर टाकायचा राहून गेलेला होता. त्याच्यामुळे फोन आला आणि व्हिडिओ डिस्कनेक्ट झाला. त्याच्यामुळे हा दुसरा पार्ट बनवतोय. तर बोलणं जवळजवळ सगळं झालेलं आहे आपलं. तर डरना मना है हे आपलं ब्रीद वाक्य आहे. आणि अजूनही एक माझ्या मते ही 8-10 दिवस ही परिस्थिती राहील अजून. मार्केट कुठंच हलणार नाही. थोडंफार वर खाली होत राहील. अजूनही थोडं खाली पडलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पडून देत, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तर सांगितलेलंच आहे, जे नवीन आहेत त्यांनी 40% पर्यंत शेअर विकत घ्यायचे. ज्यांनी 40% घेतलेले आहेत त्यांनी अजून 5-10%, 15% ॲड करायचे आहेत. ज्यांनी ॲड करत करत 75ला आलेले आहेत त्यांना जर मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली, म्हणजे एखादा शेअर विकत घेतलेल्या भावाच्या 10% खाली पडलेला आहे, तर ठीक आहे, त्यांनी अजूनही 1-2% ॲड करायला हरकत नाही. जसं मी करतोय. मी पोचलोय आता 80, आज 81ला पोचलो असेल कदाचित. आता बघायला लागेल मला पर्सेंटेज वाईज किती आहे ते. आणि पडलेल्या मार्केटची गंमत तुम्ही मार्केटमध्ये कधीही बघा, पीकपासनं जे मार्केट पडलेलं आहे ते काही महिन्यात रिकवर होतं, काही वेळा तर काही दिवसात रिकवर होतं. पण आपण असं धरून चालू की 2 महिने 3 महिने लागतात सरासरीने रिकवर व्हायला. 2 महिने लागतात. तर कारण नसताना पडलेलं असेल तर 2 महिन्यात मार्केट रिकवर होतं. आणि आत्ताही आपण होप्सो की आत्ता फेब्रुवारीमध्ये आहोत, मार्च एप्रिल एंडला किंवा मे मध्ये आपलं मार्केट रिकवर झालेलं असेल. काय वाईट आहे? बरं, सोन्याने आपल्याला रिटर्न दिलेलं आहे. मी अजून माझं सोनं विकलेलं नाही आहे, कारण मला कॅपिटल गेन टॅक्स जो होईल तो 20%चा होईल. म्हणजे 15%तले 20% म्हणजे 3% गेले, 12% हातात पडले. त्यामुळे मी अजून थांबणार आहे. आणि माझं आता अगदी जवळ आहे, म्हणजे 20% सोन्या कुठलं ना कुठलं तरी माझं सोनं असं घेतलेलं आहे, ETF घेतलं आहे म्हणजे सोन्याचे. ते 20%च्या म्हणजे 12.5%ला येतील असं लॉंग टर्म कॅपिटल गेन्स होतील अशा लेवलला आलेलं आहे माझं ETF. कुठला ना कुठला आला आहे, महिन्या 1.5 महिन्यात तो मॅच्युअर होईल. म्हणजे 1 वर्ष पूर्ण होतील आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन्समध्ये जाईल तो. त्यामुळे मी थोडंसं थांबलोय. आता त्याच्यामध्ये जर का भाव घसरले तर जंपलं. मग काय विकायची वेळ नाही. पण काय शेवटी लक फॅक्टर हाही कुठंतरी काम करतो. होप्सो की सोनं अजून वाढतच जाईल. तर सोनं विकून मी चांदीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. जे काही विकणार ते सेम डे चांदीला मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही वेळ खरेदीची आहे. जर तुम्ही घाबरलात आणि अजून आपले पैसे डुबले तर काय करायचं? काही नाही करायचं, शांत बसायचं, थंड बसायचं, बघायचं नाही त्याच्याकडे. हा एक चांगला उपाय. काल मार्केट जेव्हा पडलं होतं तेव्हा मी सुद्धा वैतागलो होतो आणि मी काहीही केलं नाही. मी सरळ शेअर मार्केट सगळं बंद केलं आणि एक 2.5 तासाचा मस्त पिक्चर पाहिला. आधी जेवण केलं, त्याच्यानंतर 2.5 तासाचा मस्त पिक्चर पाहिला. पिक्चर पाहिल्यानंतर मी जवळजवळ 2:30 वाजता मी शेअर मार्केट परत उघडलं. त्यावेळेस ते पडलेलं होतं, पण तोपर्यंत माझा आशावाद परत फुल जागृत होता आणि ही 2.5%ची खरेदी तेव्हा झाली. आणि मला खरेदी केल्यानंतर खरंच छान वाटलं. म्हणजे असं वाटलं नाही की सकाळी मी इतक्या निगेटिव्ह मूडमध्ये झालेलो होतो आणि तो निगेटिव्ह मूड सगळा माझा गायब झालेला होता. खरेदी केल्यानंतर मला असं खूपसं समाधान वाटत होतं. अरे वा वा, आपल्याला छान शेअर मिळाले, खालच्या भावात मिळाले. तर विचारात घ्या. म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगत नाही, मी स्वतःही तेच करत असतो. आणि तरी आज माझा एक शेअर सकाळी 10:30 वाजताच्या ऐवजी मी तो 3 वाजता ठेवला.
किंवा अजून पडेल मार्केट कदाचित, मग 3 वाजता घेऊ आपण. तर 3 वाजता मार्केट वर गेलेलं होतं, खूपच वर गेलेलं होतं. तर त्याच्यामुळे मग तो ETF आहे, शेअर नाही आहे. तो ETF बऱ्यापैकी वर आलेला होता. मग 3 वाजता काही घेतला नाही मी, कारण जवळजवळ 10 रुपयाचा फरक होता. म्हणजे 100 ETF घेतले तर 1000 रुपयाचा फरक पडणार होता. बाय द वे, आजपासनं मला डिव्हिडंड मिळायला सुरुवात झालेली आहे. तोही एक आनंदाचा क्षण आहे. कंपन्यांनी ज्या डिव्हिडंड डिक्लेअर केलेले आहेत, आता मला माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या साधारणतः 1% आसपास डिव्हिडंड मिळेल टोटल. बघा, मी आत्ता जो माझा 81% इन्व्हेस्ट झालेले आहेत ते परत 80%वर येतील. चला, दुसरा व्हिडिओ पण मोठा झालेला आहे, तर लक्ष ठेवा आणि खालच्या भावामध्ये शेअर विकत घ्यायला विसरू नका. तुम्ही लास्ट परचेस जी प्राईज असेल त्याच्या 5% शेअर पडला असेल तर जरूर विकत घ्या, सोडू नका. आणि हेच शेअर तुम्हाला नंतर पुढं मल्टीफोल्ड्स मिळवून देतील ही आशा बाळगा. शेअर तुम्ही निवडलेले आहे, चांगले निवडा. फंडामेंटल कसे निवडायचे हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीत निवडा. चलो, बाय बाय, उद्या भेटू. सी यू.